नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघा, सध्या आता कोकणातच आपल्याला आपलं जीवनच घालवायचं आहे कोकणात. तर खूप मजा आहे. म्हणजे आता पावसाळा चालू झाला की कोकणकरांची लय मजा असते, लय मजा लय. कारण चढणीचे मासेसुद्धा येतात, परत रानभाज्या खायला भेटतात, अळंबी, परत असे खूप रानभाज्या आहेत, असे पालेभाज्या वगैरे रानातल्या खायला भेटतात. ते नॅचरल असतात, म्हणजे ते कुठल्या खतापासून नाही तयार होत. आणि आता सध्या प्रमाण खूप वाढलेलं आहे, खताचं जेवणाचं सगळंच वाढलेलं आहे. त्यामुळं ह्या आता कोकणातल्या लोकांची खूप मजा असते ह्या पावसाळ्याच्या वेळेला. आपले चढणीचे मासे वगैरे, आता नदीला वगैरे मासे येतात, ते सुद्धा खातात. ते सुद्धा लय भारी. म्हणजे आपण समुद्रातले वगैरे मासे खातो आणि त्यापेक्षा नदीतले मासे खाण्यात लय वेगळी मजा असते. परत जंगलातल्या पालेभाज्या खाण्यात पण लय मजा असते. हे फक्त कोकणातल्या लोकांनाच माहिती आहे, बाहेरच्या नाही कळणार. तर त्यांनी व्हिडिओ बघा, त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. म्हणजे आता कुठे जंगलात नाही जायचं आहे आपल्याला भाज्या वगैरे गोळा करत, आज आपल्याला मासे पकडायला जायचं आहे नदीमध्ये. तर कसे मासे पकडायचे, कशा प्रकारे पकडायचे, त्याची आयडिया वगैरे लय भारी आहे. तुम्हाला सांगणार आता गळ वगैरे टाकायला जायचं आपल्याला, बाटलीतून मासे पकडायचे आहेत. तर बघा, आपल्याला गळ टाकण्यासाठी आपल्याला गांडूळ लागणार आहेत, ते आता जमवायला आलं आहे. तर कोकणामध्ये असे कामं करतातच. म्हणजे एक काम नाही, एक छंद आहे, एक प्रकारचा छंद आहे. तशी गांडूळ गोळा करायचे आणि गळ असतो आपला, हे बघा असे गांडूळ असतात आणि गळाला हे लावायचे आणि मग नंतर नदीत टाकल्यावर मग मासे येतात. ते तुम्हाला दाखवणार नाही आता. बघा बघा मित्रांनो, आता यातून बाटली आपल्याला कापून न्यायची आहे आणि ही अशी बाटली कापायची. म्हणजे आता एक थांबा दाखवतो. ही एक बाटली आता कापायला चालू केलेली आहे आणि ही बघा अशी बाटली कापून घ्यायची. त्याची बाटली जॉईन असते, ही कापून घ्यायची आणि उलटी अशी लावायची आणि ह्यामध्ये आतमध्ये खायला माशाने टाकायचं असतं. आणि आत खायला माशाने टाकला की इथून मासे आत गेले की परत त्यांना बाहेर यायला चान्स नसतो, मग त्यात मासे आतमध्ये फसून राहतात. तर आता हे तुम्हाला मासे कसे पकडायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याला जायचं आता नदीवर. आपल्यासोबत आहे टिनू, लाजला पोरगा. आपल्याला जायचं आता मासे पकडायला. तर चला बघूयात कसे मासे पकडायचे ते. तर बघा, मी आता आलो आहे पाठी, तुम्हाला शेत वगैरे दिसत असेल मस्त. आणि बघा आता शेताच्या ठिकाणी आणि बाजूला आहे ना, शेताच्या नदी आहे. तर आता तिथे मी मासे पकडायला आलो आहे. बघा बाजूला शेत लावलेलं आहे आणि आता थोडं 2 दिवस पाऊस कमी असल्यामुळं इथे म्हणजे पाणी वगैरे जास्त चिखल वगैरे झालं नाही, पाणी वगैरे नाही आहे. आणि आता आपल्याला मासे पकडायचे. बघा बाजूलाच नदी आहे आणि आता इथे बघूयात कसे मासे पकडायचे. तुम्हाला आता आयडिया दाखवणारच आहे, तुम्ही बघितलंच आहे. त्याच्यापासून आपल्याला तर मासे पकडायचे आहे. शेट माशांना खायला काहीतरी आतमध्ये टाकायला पाहिजे म्हटल्यानंतर, म्हणजे त्यात खायला आत टाकलं ना की मासे आत जातील त्यामध्ये खायला म्हटल्यावर, आणि नंतर मग ते मासे आत फसतील. हे वरती झाकण लावलं की ते आत फसणार मासे. आता बघायचेच आपल्याला कसे पकडायचे ते. ते फरसाणची पुढे आतमध्ये फरसाण आहे आणि बिस्किट आहेत 2, त्यांचा चुरा करून आतमध्ये टाकला. सगळं एकदम नको टाकू, तर सगळ्यामध्ये थोडं टाकतोय. म्हटल्यानंतर ते मासे आतमध्ये खायला जाणार आणि मग अडकून बसणार. फरसाण पण आहे, भात टाकलेलं आहे, फरसाण आहे आणि बिस्किट टाकलेलं आहे. आता बघायचे, हे बघा आत फरसाण, भात आणि बिस्किट आहे. आणि बाटली तुम्ही बघितलं जाय अशी उलटी कापून लावलेली आहे. म्हटलं तर ह्याच्यातून आत मासे गेले की त्यांना आतच राहता येतं, मग अडकून राहतात आत. तर बघा आता लावायचे आपल्याला नदीच्या तिकडे जायचं आहे. तर टिनू शेट कुठं नेतील तिकडे आपण जाणार आहोत आणि तिकडे बाटल्या लावायच्यात. आता नदीला पाणी जसं जास्ती नाही आहे, ढोपराच्या खालीच आहे. पुढे तिथे खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये कसे मोठे मासे असतात ना, त्यामुळं मोठे मासे भेटतील. बाटलीमध्ये आता पाणी भरून घेते, म्हणजे कसं आत पाणी शिरलं
आता म्हणजे आत माशांना जायला बरं. दुसऱ्या ठिकाणी आपल्याला बाटली लावायची. इथे कसे मासे पाण्यात जास्ती वाहून नाही जात, म्हणजे वाहता पाणी नाही. तिकडे कसं वाहता पाणी आहे आणि इथे थांबलेलं आहे, त्यामुळे इथे मासे वगैरे भेटू शकतात. तर इथे कोपऱ्याला लावायची आपल्याला दुसरी बाटली. तर दुसरी बाटली इथे आपल्याला लावलेली आहे. तुम्ही सुद्धा बघा कुठे, तिथे एक लावलेली आहे आणि इथे एक लावलेली आहे. आता पुढे आपल्याला एक दुसरं दोन, आपल्याकडे अजून 4-3 बाटल्या आहेत. इथे माझ्या हातात एक आहे मोठीवाली सगळ्यात, आणि इथे 2 छोटे छोटे आहेत, ते आपल्याला जायचं लावायला. बघा जागा शोधतोय आहे, कुठे लावायची बाटली, जागा कुठे प्रॉपर आहे. तर इथे वाहता पाणी आहे सगळीकडे, पण बाटली दिसली बाई तिथे आहे. दगड बघा कुठून नदीतून दगड काढतोय, दुसरीकडे न्यायला, कारण जास्ती दगडच भेटत नाहीत नदीला. दगड बघा केवढा दगड काढलं बघा बाटलीसाठी, बाटली लावायला नको तो. आता त्या बाटलीवर दगड ठेवला आहे, मला दिसत असेल नसेल नाही माहिती. त्या आत बाटली आहे, तिथे दगड, बाटलीवर दगड ठेवून काय पॅक करून घेतले. आता थोड्या वेळाने यायचं आपल्याला. त्याच्या आजूबाजूला आता मासे दिसायला लागलेत. हा बघा दगड घेऊन येणार आणि त्यावर वजन ठेवणार, म्हणजे बाटली वाहून नाही जाणार. तर चला आता आपल्याला दुसरी बाटली लावायची आहे, आणि तिकडे अजून आपल्याकडे 2-3 बाटल्या अजून आहेत. त्यानंतर आपल्याला गण टाकायला जायचं आहे. दगड घेऊन बघा कुठे आलाय. आता इथे तो बाटली फिक्स करणार पाण्यामध्ये. झालेली आहे दुसरी बाटली पण लावून. आता आपल्याला अजून 2 बाटल्या छोटे छोटे राहिले, त्या पण कुठेतरी लावूयात. आणि मग आपल्याकडे 2 काटे आहेत, काट्याला गल लावलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो तो सुद्धा कसा आहे तो. हे बघा हे 2 काटे आहेत. हे बघा त्याला समोर एक हे आहे, दोऱ्यासारखी कडक आवलं आहे, तो ओढून पण तुटणार नाही. आणि त्याला समोर गळ लावलेला आहे बघा, हा गळ आहे. त्याला गांडूळ लावला, पिनला ना त्याला गांडूळ की मस्त, मग त्याला नदीमध्ये पाण्यात टाकायचं, मग मासे येतात. तर तुम्हाला दाखवतो कसे पकडतात ते. त्याला चौथी बाटली लावायची, ते छोटीशीच आहे. छोटी बाटलीला आपल्या इथे लावायची. झाली बाटली फिक्स तिथेच. आता तिथे बाटली लावलेली आहे ना, तिथे आजूबाजूला बघा मासे यायला चालू झालेले आहेत. मला दिसत असतील नसतील, दिसत नाही मला माहिती, पण इथे आहेत आजूबाजूला यायला चालू झालेले आहेत. हे बघा इकडून मासे आजूबाजूला आता फिरकायला चालू आहेत. थोड्या वेळानं आलो की आतमध्ये तुम्हाला मी दाखवेन, तुम्हाला बाटली काढीन तेव्हा तुम्हाला समजेलच. अशी आपली बाटली राहिलेली आहे, ती बघा लावायला तो कुठे केला आहे. ढोपरभर पाण्यातून पुढे त्याला दगड दिसला आहे, तर त्या दगडाची इथे बाजूला तो बाटली लावतोय, तेव्हा तिथे तुम्हाला दिसत असेल. आता आपल्याला आपलं टाईमपास काहीतरी पाहिजे ना बाटल्या लावल्यावर. आता थोड्या वेळानं आपल्याला बाटल्या, तर बघा मंडळी आता बाटल्या लावून सगळे झालेले आहेत. आता आपल्याला काहीतरी टाईमपास पाहिजे म्हटल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला 2 गल आलेले आहेत, त्याला ह्याच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. आता आपल्याला गळ टाकायचं, तर टाईमपास कुठेतरी बघायचं. तुम्हाला गळाने कसे मासे पकडतात ते सुद्धा दाखवतो. आणि कोकणातली आहे मजा आहे ना, लहानपणी खूप करायचं, पण आता थोडा इकडे तिकडे असताना आता जास्ती असं म्हणजे करायला नाही. पण आज घरी आलं म्हटल्यानंतर खूप असं वाटत होतं गळ टाकायला जाऊया, मासे पकडायला जाऊया. तर आता फायनली आलो आहे, तर बघूया, तुम्हाला सुद्धा दाखवतो कसे मासे पकडायची मजा काय असते. आता तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय त्यानुसार तुम्हाला त्या बाबतीत म्हणजे मजा वाटेल. जरी कोकणातलेच असाल तर काय हरकतच नाही, कारण तुम्हाला सुद्धा माहीत असेलच अशा गोष्टी काय, बाटलीतून मासे पकडायचे किंवा गळ टाकून. आता आपल्याला मासे पकडायचे गळाने, तर चला बघूया गळाने कसे मासे पकडतात. आहे ढोपरावर पाणी आहे, आणि इकडे पाणी अडवून ठेवलेलं आहे, जेणेकरून म्हणजे पाणी जास्ती इकडे शेताला वगैरे वापरता येईल.
हा बघा माझे पूर्ण ढोपर बुडालेत खाली, आता पॅन्ट भिजायला येईल एवढा खोल पाणी आहे. बुडाले ढोपर पूर्ण बुडालेत. आणि हा चप्पल वगैरे खाली चिखलात वगैरे गुंतते आहे. पण चिखलातून आलोय. समोर आहे ना भात लावणी चालू आहे, म्हणजे ट्रॅक्टरने नांगरत आहे. आता नांगर म्हणजे बैलांचा नांगर जो पूर्वीच्या काळी वापरायचे, पूर्वीच्या काळी जो बैलांचा नांगर वापरायचे ना, ते आता सध्या म्हणजे कमी झालेत. कारण आता खूप सारी लोक बैल वगैरे आता नाही पाळत आहेत. गाई गुरे तर सगळ्यांनी पाळायचे आता बंद केलेत. त्यामुळं आता ट्रॅक्टर वगैरे आलेला आहे नांगरणीसाठी. तर आता तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तिकडे ट्रॅक्टरची नांगरणी चालू आहे. चिखल हा बघा, इथे चिखल केलेला आहे. इथे भात लावणी आता होणार आहे थोड्या वेळाने. नंतर गांडूळ घेतला नाही बघा. गांडूळ हा गल आहे ना, त्या गलाला विणायचा असतो. आता तर कसा विणतात तो बघा. नंतर अर्धा तोडायचा झाला. मग आता नदीत टाकायला तयार आहे. मग आता मासा कसा येतो तो बघा. आता गांडूळ विणून झाला ना की मग नदीत टाकायचा. बघा मित्रांनो, आता आपण 1.5 तासानंतर आलोय बाटली काढायला. तर आता आपल्याला बघा, हे बघा बाटलीमध्ये मासे बघा किती भेटलेले आहेत. आतमध्ये खूप सारे मासे आहेत. गोल फिरा, हे बघा खूप सारे मासे भेटले. आता बघूयात आपण काढायचे. पिशवी आहे आपल्याकडे, पिशवीत काढूया. बघा तो आपला मग अशी बाटली आहे ना तिकडे, ते काढायला गेले. त्यात पण भेटले आहेत मासे. कमी आले, त्यामध्ये कमी भेटलेत कारण बारकी छोटी बाटली छोटी आहे ना, त्यामुळे कमी भेटलेत आहेत. ह्यामध्ये थोडे बऱ्यापैकी भेटले. ते बघा, हे बघा तुम्हाला दिसतच असते. आता बघा मित्रांनो, सगळ्यात मोठी बाटली लावलेली ना ती इथे आहे. तो काढायला गेलाय. तो सगळ्यात मोठा मासा भेटलाय. त्यात जास्त मासे नाही भेटले त्यात, पण सगळ्यात मोठा मासा भेटलाय. या बाटलीमध्ये पण बघा भेटले आहेत. 2 मोठे भेटले आणि 5-6 छोटे भेटले. बाटली लावून परत काढून ठेवलं की भरपूर मासे भेटले आहेत. तेव्हा खाली एक पडलेलं दिसतंय. बघा केवढा मासा आहे. मोलूचा मासा आहे, सगळ्यात मोठा भेटलाय. आल्यात आपली शेवटची बाटली राहिली आहे. मासे आहेत.